पानिपत पुन्हा लिहायामचे भारत व्यास वाल्मिकी येतील लावत महामंत्राये नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळेमलेंच बाधा नुरे देश अवघा जयाच्या अभावी शिवाजी जपूराष्ट्रमंत प्रभावी पुंडली कवरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय। कारतलब खानाला शाहिस्ते खानानं बोलवून घेतलं आणि कोकणची मोहीम त्याला सांगितली। अशा विषयापर्यंत आपण काल आलेलो आहोत। कोकण कसा आहे किंवा शिवाजी महाराजांचा मुलूक जो कोकणाला चिटकून आहे तोही कसा आहे याचाही विचार आपण काल करीत होतो। अनेक अर्थाने तो विचार करीत होतो। शाहिस्ते खान काही स्वस्त बसलेला नाही। शाहिस्ते खानही पुण्यात असताना काही गोष्टी करतोय। त्यातला त्याने इस्माईल खान नावाचा त्याचा एक सरदार 3000 लोक पाठवून त्यानं कल्याणला पाठवला। कल्याणला जिंकायला पाठवलं होतं। साधारण ऑगस्ट नाही 60 सालच्या ह्याच्यातला काळ आहे शेवटचा। पण याला काही फारसं यश मिळालेलं नाही। याची नुसती कल्याणला वेढा घालण्या एवढीच मर्यादा, कल्याण अजून जिंकता आलेलं नाही एवढंच झालं त्याचं। आणि आता हा कारतलब खान मोहीमशीर झाला आहे। तयारी सुरू झाली, मोहीम पक्की ठरली। खरं तर याच्या मोहिमेबद्दल किंवा विजयाबद्दल शाहिस्ते खानाला खात्री आहे, भरोसा आहे। कारण कारतलब खान हा पराक्रमी आहे। मागेही त्याचा विचार केला त्याने। औरंगजेबाला जो पराक्रम मिळवून दिला, औरंगजेबाला जो यश मिळवून दिलं, जसवंत सिंगाचा पराभव करून दिला, त्यात कारतलब खान बरोबर आहे। पण त्याला डोंगराळ मुलूक माहीत नाही असा विषय काल आपण सगळा केला होता। आता कारतलब खानाच्या मोहिमेची तयारी सुरू झाली। शाहिस्ते खान आणि त्याच्यासाठी अमरसिंग, चौहान, जाधवराव, गाडे, कोकाटे, जसवंतराव कोकाटे हे सगळे सरदार बरोबर दिले। आणि बरोबर दिली रायबागान, पंडिता रायबागान। या नव्या मोहिमेच्या हिशोबानं रायबागान काहीही बोलले नाही। मुकाट्याने ती कारतलब खानाच्या बरोबर जायला तयार झाली, निघाली। सगळा फौज, फाटा, हत्ती, तोफा या सगळ्याची तयारी झाली। शाहिस्ते खानाच्या लष्कराच्या विषयाने कसं आहे लष्कर, काय आहे, आपण खूप विचार केला आहे। तंबू कसे आहेत, किती वेळ लागतोय निघायला, किती वेळ जायला लागतोय, त्याचाच हा एक भाग आहे। आणि हे आता कारतलब खान आपला फौज फाटा घेऊन कोकण स्वारीला निघाला। कोणच्या वाटेने कोकणात उतरणार त्याच्यासाठी खरं तर 3 गावाच्या 3 वाटा आहेत। कालही आपण त्या वाटांचा विचार केला। पहिली वाट तैलबेला घाटातून नांदगावच्या पासून, दुसरी बोरघाटातून, बोरघाट आणि भोरघाट असाही लोकांचा काही घोटाळा होतो बरं का। पण बोरघाटातून एक वाट आहे, खोपोलीपासून बोरघाटातून खाली उतरते। आणि तिसरी उंबरखेंडीपासून जांभूळपाडा, नागोटणं या परिसरातून। यापैकी त्याने पसंत केलेली वाट आहे ते उंबरखेंडीतली वाट आहे। या मोहिमेचा कारतलब खानाने कुठेही गाजावाजा केला नाही किंवा शाहिस्ते खानाकडूनही त्याचा विषय झाला नाही। कारण गुप्तपणानं कोकणात उतरायचं। गुप्तपणाने याचा अर्थ काहीही गाजावाजा न करता अवचित कोकणात उतरायचं आणि कोकणात आपलं इच्छित साध्य करून घ्यायचं, हा त्याचा विचार आहे। यावेळी महाराज राजगडावर बसलेले आहेत आणि राजगडावर महाराज अनेक गोष्टींचा विचार करतात। त्यापैकी म्हणजे विचारातल्या ज्या गोष्टी आहेत ते महाराज आपल्या सख्या सवंगड्यासह बसल्याच्या वेळी आपलं मनोगत ते व्यक्त करतात। ते मनोगत महाराजांचं आणि सवंगड्यांचं फार महत्त्वाचं आहे। ते शिवभारतात त्यांनी नमूद केलं आहे। महाराज जे बोलतात त्याचा साधारण अर्थ किंवा अपेक्षितता अशी आहे की आता नुसतं बसण्यात अर्थ नाही, शाहिस्ते खानाला काहीतरी केलं पाहिजे। आणि दुसरं, शाहिस्ते खानाशी लढायचं तर दक्षिणेतून बिजापूरच्या आदिलशाहीकडूनही लोक आलेत। म्हणजे 2 ठिकाणून स्वराज्याची कोंडी झाली आहे आणि 2 ठिकाणून झालेल्या कोंडीमुळे स्वराज्याची नासाडी होते। दुर्दैवानं आपल्याला पन्हाळ्याचा किल्ला द्यावा लागला आहे, तसा चाकणचाही किल्ला पडला आहे। मग या सगळ्या गोष्टीला पारिपत्य करायचं असेल, थोडा सिद्धी जोहरचा विषय आता संपला आहे, तो दक्षिणेत निघून गेला, तिथं तो मेला वगैरे पुढचा भाग जरी झाला
तर यासाठी आपल्याला काय अशाची आवश्यकता आहे, तर यांचा पराभव करण्याची आवश्यकता, पराभवाला सैन्याची गरज आहे. मग सैन्य पाहिजे असेल तर पैसा पाहिजे, आणि पैसा पाहिजे असेल तर मग कुठंतरी मुलुकगिरीला तुम्ही महाराज गेलं पाहिजे, असं इतर लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण त्या अर्थाने पैसे असले, स्वराज्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. चांगली नाही याचा अर्थ असलेलं धन तुटपून जाय, त्याच्यातून सैन्य उभं राहावं एवढी ताकद नाही आहे. मग काय करावं, तर महाराजांनी मुलुकगिरीला जावं अशी सगळ्यांची चर्चा आहे. महाराजांनी जावं किंवा इतर सरदारांनी जावं. नेताजी आहे बरोबर, मोरोपंत आहेत, तानाजी आहे, अजूनही बाकी सरदार आहेत. या सगळ्यांनी परक्याच्या मुलखात जायचं. नेताजी धुमाकूळ घालतोय, मोगलाई मुलखात धुमाकूळ घालतोय, पण आत्ता गरज आहे पैशाची. मग काय करावं, आता पावसाळा संपत आलाय, कोकणात पाऊस संपलाय, सप्टेंबर संपला, नवरात्र संपलं. आता नवरात्र संपलं, दसरा झाला, दिवाळी झाली की आपल्याला मुलुकगिरीला जायला हवं, याचा विचार महाराज करतायत. आणि मुलुकगिरी काय करायची, तर आपण दक्षिणेत म्हणण्यापेक्षा कोकणात उतरावं. आणि कोकण काही भाग आपल्या ताब्यात आहे, पण काही भाग आदिलशहानं, अफजल खानाने पुन्हा ताब्यात घेतलेला आहे. तो त्यांच्याच ताब्यात आहे. तो अफजल खानाने पुन्हा ताब्यात घेतलेला भाग पुन्हा कोकण आपल्या स्वराज्यात सामील केलं पाहिजे, ही महाराजांची इच्छा आहे. स्वराज्यात कोकण सामील करावं. का करावं, त्याचं महाराजांची 2-3 कारणं विशेष विचार करण्यासारखी. एक तर आपला प्रदेश वाढेल, दुसरं धनसंपदा आपल्याला गरज आहे, म्हणून कोकणातून धन निर्माण होईल, जे आदिलशाही मुलूक आहेत त्याची लूट करू. आणि तिसरा विषय महाराजांचा कोकणातला विचाराचा आहे की कोकणात असणारे आदिलशाही सरदार लोक जे आहेत, राजे, लहान लहान थोडे संस्थान असतात आता जसं, त्यावेळेस असणारे जे राजे लोक आहेत, या राजे लोकांचं एकमेकाचं बनत नाही आहे, एकमेकाशी त्यांचा संबंध चांगला नाही आहे. त्यातून जे आदिलशाही सरदार आहेत हे सगळे स्वतःच आता तालेवार झाल्यासारखं वागायला लागलेले आहेत. ते आदिलशाही मूळ सत्तेशी आदिलशहा कमकुवत असल्यामुळे आणि आपणही आदिलशाहीवर घातलेल्या घावामुळे आदिलशाही कमकुवत झाली आहे. त्यामुळे आदिलशाह यांच्यावर वचक ठेवायला, चांगला दाबात ठेवायला असं काही त्याच्याकडे साधन नाही, कमी पडतोय. म्हणून ते स्वतंत्र मुक्त्यार होऊन वागायला लागलेले आहेत. आणि मग हे जे मुक्त्यार होऊन वागायला लागलेत, ह्यांना जोडलं की पटकन स्वराज्याची वाढ होईल, पैसा येईल, मुलूक वाढेल, असा सगळा विचार करून, आणि आपल्याला सोपं जाईल, फार वेळ लागणार नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराज तिकडे जाण्याचा विचार करतायत. कुठं जायचं आहे, तर कोकणात. आणि त्यासाठी महाराजांनी ते सगळे लोक बसले असताना तमुदंतम शिवनृपो शिवस्य शिवपत्तने सर्वनीती विदामवर्य सचिवा निदमब्रवीत सहाय परिहीनेन नरेणेन केन चित्ता परिभावयितु शक्या प्रतिपानामनिकिना. अशा अर्थानं महाराज आणि त्यांचा संवाद चाललेला आहे. त्यात महाराज जे बोलतात ते गंभीरपणानं म्हणतात, चाकण तर संग्रामदुर्ग आमच्या हातून गेला, चाकण परत घेणं कठीण आहे, पण असं वाटतं की आत्ता या सैन्यासह किल्ल्यात प्रवेश करावा आणि चाकण काबीज करावं, पण ते आता कठीण आहे. आणि त्यासाठी निकड असलेले दुसरे काम आपण सर्वांनी हाती घेऊन त्याला तड लावली पाहिजे. निकड असलेलं कोणचं काम आहे, तर उत्कृष्ट फौज बाळगणं ही त्यासाठी गरज आहे. आणि अशी फौज बाळगण्यासाठी पैशाची गरज आहे, ज्याच्यावर जगाचे सगळे व्यवहार अवलंबून असतात. अर्थस्य पुरुषो दासहा, पैशाशिवाय काही चालत नाही. अशी फौज ठेवायला पैशाची गरज आहे. मी अशी फौज ठेवण्यासाठी खंडण्या गोळा करेन, मी गावोगाव फिरेन, कोकणात जाईन आणि पैसे गोळा करून आणेन. त्यानंतर औरंगजेबाच्या मामाचा चांगलाच सूड उगवेन. विपुल पैसा पाहिजे, त्यासाठी मी जे करायचं आहे ते करेन. संस्कृत सगळं वाचत नाही, पण त्याचा अर्थ आहे तो मतित अर्थानं बघू आपण. ज्याच्याजवळ द्रव्याचा विपुल साठा नाही, अशा मोठ्या राजाला सुद्धा अशा प्रकारचे खडे सैन्य बाळगता येत नाही, शक्यता नाही. राजकारण करीत असताना ज्याच्याजवळ विपुल धन, त्यालाच विजयात परिणित होणारा पराक्रम करून दाखवण्याची शक्यता असते. धनाशिवाय सैन्य उभारत नाही, कारण सैन्य पोटावर चालतं. आणि ज्याच्याजवळ पैसा असतो त्यालाच सर्वांचं सहाय्य लाभतं, लोक त्यालाच मदत करतात.
म्हणून प्राचीन राजा पृथूप्रमाणे मी आपल्या सगळ्यांच्या सामर्थ्याने या पृथ्वीचं दोहन करीन, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रदेशावर स्वाऱ्या करीन, ते जिंकीन, शत्रूच्या प्रदेशातून लूट आणीन, आणि ज्याच्यावर राजकारणाचे जगाचे व्यवहार अवलंबून असतात तो पैसा मी उभा करेन, शिवाजी महाराज म्हणतात. त्यानंतर अगस्त्य ऋषीने जसा समुद्र आटवला तसा बादशहाच्या मामा शाहिस्ते खान याचा योग्य प्रकाराने मी प्रतिकार करेन. महाराज बोलतात ते या अर्थानं बोलतात, म्हणून हा विषय महत्वाचा. आपल्याला विचार या अर्थाने करतात. काय करायचं आहे? पैसे पाहिजेत, पैशासाठी दक्षिणेत उतरायचं आहे. आणि हे सगळं चालू असताना महाराजांना आणि त्यांच्या सवंगड्याने या बोलण्यातनं मर्म पटलं, हे केलंच पाहिजे, पैशाशिवाय काही काम चालत नाही. मग काय करावं? कोकणची मोहीम करावी. महाराजांनी मुलुकगिरीवर जा. आणि यावेळेस जे लोक आहेत ते सगळे मुत्सद्देत ते विचार करतात, आता पावसाळा संपला आणि शाहिस्ते खान कुठली ना कुठली तरी मोहीम काढणार. मग मोहीम काढत असताना तो काय करेल? मोहीम काढत असताना तो, आता त्यानं परांडा जिंकलाय तसं तो कोकणात सुद्धा मोहीम काढेल, विचार करतात मुत्सद्दी शाहिस्ते खानाच्या मानसिकतेचा. आणि कोकणात तो मोहीम काढेल, कोकणात फौज पाठवील, घाट ओलांडून तो नक्की तिकडे जाईल. तो कोकणात फौजाच उतरू शकणार नाही असं आपल्याला काय करता येते का? पाहू. या अर्थाने त्यांचा विचार सुरू झाला. आणि बरोबर महाराजांनी जो विचार केला, त्यांच्या सवंगड्यांनी मुत्सद्द्यांनी जो विचार केला तोच शाहिस्ते खानाने विचार केलाय, कोकणात उतरू. शेरांनी बातमी आणली, गुप्त बातमी आहे, गपचूप जायचं ठरलंय, गाजावाजा करायचा नाही. कारण शिवाजीच्या प्रदेशातून जाणार आहोत आपण. जरी पुन्हा आपण जिंकला असलं तरी सभोवतालचा प्रदेश शिवाजीचा आहे. पुण्याच्या शेजारून तळेगाव, मळवली, लोहगड, विसापूर या किल्ल्यापासून खाली उतरायचं आहे. त्या किल्ल्यावरचे लोक आपल्याला पुढे जाऊ देणार नाहीत, त्रास करतील. तिथून जायचं आहे, शेजारून जायचं आहे. मग आपण त्याचा गाजावाजा न करता सावकाश जाऊ, न बोलता तिथून निघून जाऊ. या पद्धतीने त्यांची व्यूहाची रचना चालली आहे. ह्याच्या बातम्या महाराजांना कळाल्या. हेर सर्वत्र फिरतच होते. महाराजांच्या हेर खात्याचं लक्ष सगळीकडे. गुप्त डाव म्हणून त्यांनी शाहिस्ते खानाने आणि कारतलब खानाने योजना केली, पण गुप्त डावाच्या वार्ता महाराजांना कळाली. कारण महाराजांचे हेर तिखट कानाचे आणि तिखट डोळ्याचे, तीक्ष्ण डोळ्याचे म्हणतो आपण. हेराच्या बाबतीत जे सगळे आवश्यक गुण आहेत ते सगळे असले पाहिजेत, असे हेर महाराजांचे आहेत. डोळे लांबवर दिसणारे, नजर लांबवर ठेवणारे, काय चाललंय अंदाजानं ओळखणारे. जशी नजर तसाच वास, कुठला वास केव्हा येईल यांना सांगता येत नाही. तसेच तिखट कान, एक शब्द कानावर पडला की त्याचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं मिश्रण करणारा मेंदू, तल्लक मेंदू, काय चाललंय याचं आकलन होणार. काही लोकांना समोरासमोर काही चाललेलं असतं, अपघात व्हायला लागला तरी कळत नाही, गाडी तिथपर्यंत नेऊन टेकवतात. तिखट कानाचे आहेत. कारतलब खानाने आपलं पुण्यातून सगळं उचललं गावाड आणि तो निघाला. पुण्यातून तो निघाला, लोहगड किल्ल्याच्या दक्षिणोत्तर मार्गाने जायला त्याने आरंभ केला. तो अगदी निर्भय मनाने चालला होता. त्याला वाटत होतं आपली वार्ता कोणाला नाही. दुसरं वाटत होतं की आपल्याबरोबर 30,000चं लष्कर आहे, कोण आपल्याला आडवं येत आहे, कोण काय येईल त्याचा नायनाट करून टाकू. निर्भय मनानं चालला होता. ती वाट मात्र अत्यंत खडतर आहे, डोंगरातून जाणारी आहे. चिंचवड, तळेगाव, वडगाव, लोणावळा, मळवली असा तो रस्ता आहे. लोहगड, विसापूर जशी काही बंदुकीची नळी असते ना, सरळ सोट, चारी अंगानं बंद, नुसतं असं सरळच जायचा रस्ता, दुसरे वाहनगाड नाही. अरुंद पायवाट, दोन माणसं एका ठिकाणनं चालायसारखा काही रस्ता नाही. तिथं हा घोडे हत्ती घेऊन निघालेला आहे बंदुकीच्या नळीतून. एवढ्या बिकट वाकड्याने जाताना सैन्याला पावलोपावली कुंठित म्हणजे थांबावं लागतंय. केवळ अफाट असा तो निसर्ग, अरण्य, सगळ्या बाजूला झाडी किर्र माजलेली आहे. उंच शिखर दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत. लोहगडच्या पलीकडून दक्षिणोत्तर मार्गाने जाणाऱ्या तुंगारण्यात उतरायचं आणि तिथून सगळा सह्याद्री उंबरखिंडीतून खाली उतरायचा, हा कारतलब खानाचा बेत आहे. तुंगारण्य म्हणजे काही सोपं नाही, जंगलच कठीण. किती कठीण? प्रतापगडसारखं जावळीचं जंगल आहे ना, तसं इथलं जंगल होतं. सांदी सपाटीतून जायचं कसं?
अवघड आहे. जसं प्रतापगडावर सैन्य अफजल खानाचं आलं कुठून, वाईतून, रडतोंडीच्या घाटानं, तसं याची परिस्थिती व्हायला लागली. अतिशय अडचणीचा, ताट अरण्याचा, अवघड डोंगराचा, चढ उताराचा, कड्याचा, आडवळणी, अरुंद, निर्जन असा हा भाग आहे. भयान आहे. त्यामुळंच कोणी जात नाही. या वाटेने कोकणात एवढी मोठी फौज घेऊन जायचं, सामान सुमान, तोफा, हत्ती, घोडे उतरण्याचा कारतलबला कोणी खरं दृष्टांत झाला त्याला वेडापीरच म्हटलं पाहिजे. ही वाट म्हणजे सरळ सरळ मरणाची वाट होती. नुसतं जायला अवघडच आहे सगळं. तुफान अरण्य, खुद्द उंबरखिंडीतून जाणारी वाट इतकी अवघड आणि अरुंद होती की एका वेळी एकच माणूस चालून पुढे जाऊ शकत होता. तिथे हे सगळं लष्कर घेऊन चाललाय. 30,000 कशी रांग लागली असेल. कर पंढरपूरच्या विठोबाची दर्शनाची बारी लांब लचक. कारतलब खान ज्या अरण्य पंडिताला घेऊन वाट पाहत होता, त्या अरण्य पंडिताने ही वाट ज्यांनी कोणी सांगितली त्याची काय अक्कलच खरं विद्वान म्हटलं पाहिजे. त्याला त्याची तारीफ केली पाहिजे. असं आहे. परमेश्वरा किती रे तू कंजूस. त्यानं सांगितली वाट, पण कारतलब खानाला कळत नव्हता का लष्कर एवढं घेऊन चाललोय या रस्त्यानं, आडवळल्यानं, आपण जावं का नाही जावं. त्यामुळे परमेश्वराला असं म्हणा वाटतंय की देवा तू किती कंजूस. या मोगलाला थोडी अक्कल दिली असती तर बरं झालं असतं. अशा रस्त्याने तरी ते गेले नसते. तुझं काही बिघडलं असतं का. पण देवाला तरी का नावं ठेवावेत. कारण हे इतके स्वतःच, जेव्हा देव अक्कल वाटत असेल तेव्हा हे देवाला असं म्हणत असतील की देवा आम्हाला काही गरज नाही बस. हेच तिथून निघून गेले असतील. तिथून कशी काय अक्कल प्राप्त व्हावी या अशा रस्त्याने गेल्यावर. कारतलब खान निघाला होता पण खरा या रस्त्यानं. तो दिवसा चालायचा आणि रात्री मुक्काम करायचा. एक 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 टप्पा करीत पुढे चाललाय. कूच करीत होता. लोहगडापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरातून आता त्याचं वाटचाल सुरू झाली आहे. तुंगारण्यात उतरण्यासाठी फौज वळवली. हळूच फौज पुढं पुढं सरकते. रायबागांना हे सारं दिसत होतं. आता अरण्याला सुरुवात झाली. अतिशय दुष्कर वाट. तेथून ओळ रिग निघता निघेना, पुढं येईना, हळूहळू चालायला लागलं. पहिली चुणूक कारतलब खानाला दिसायला लागली. कधी जन्मात डोंगर न पाहिलेले हे लोक आता या डोंगरात येऊन वाटचाल करून डोंगर जिंकायला निघाले होते. रायबागांनाही दिसत होतं हे भयंकर काहीतरी चाललेलं आहे. ती केवळ महाराष्ट्रातली होती. तिला या मुलकाची जरी फारसं ओळख नव्हती कोकणातली, तरी तिला हा मुलूक माहीत होता. बाकी सैन्य सगळं इथे पठारी वाळवंटी प्रदेशात हिंडलेला आहे. तिला मात्र या गोष्टीची जाणीव आहे. हा प्रदेश विचित्र आहे. सह्याद्रीचा घाटमाथा आहे. हा सगळा प्रदेश वेगळा आहे. या प्रदेशाचा स्वामी शिवशंकर, त्याचा पुत्र खंडोबा स्कंद हा करे पठाराचा राजा आहे. दक्षिणेला विठोबा आहे आणि कोकणात परशुराम आहे. तो अपरांताचा स्वामी आहे. यांच्या मालकीचा हा प्रदेश आणि यात हे शिरायला लागलेले आहेत. कोकणात चालले जातात परशुरामाच्या भूमीवर. कसं जावं यात. अवघड अवघड. त्याशिवाय शब्दच नाही. जेव्हा तिथं जाऊ ना तेव्हा लक्षात येतं. मोठ्या यातायातीनं खाईन ऐन मध्यावर आला. ऐन मध्यावर आला. आता उंबरखिंडीत करता सगळा पर्वत चढायचा आणि रायबगनला ते दिसायला लागला. आता पुन्हा उतरायचं होतं. फौजेतले लोक हैराण झाले. आपला तोल जाऊन पडतोय की काय डोंगरावर चढताना असं त्यांना वाटायला लागलं. यावेळी महाराज राजगडावर आहेत. त्यांनी नेताजीला खुणवलं, चला. मान हल्ली महाराजाची. सगळे सवंगडी उठले. किती लोक घेतले. स्वतः महाराज निघाले. किती लोक घेतले. 1000. किती लोक आहेत तिथं. 30,000 आहेत बरं का. आणि महाराज त्याच्यावर निघाले. अवघ्या 1000 लोकांनीशी निघाले. 1000 मावळा सदरे पुढं कमरा बांधून ढाली तलवारी घेऊन तयार झाला. नव्या स्वारीची
तयारी. नवी स्वारी म्हणजे दसरा दिवाळीचा आनंद. यांना शिकारच खायला मिळणार. आनंद आनंद. सगळे निघाले. आता 4 महिने पावसाळ्यात झोप काढली, बास झालं, आता जाऊ पुढं. महाराज कुठं निघायचं सांगायचा आदेश, खुणवायचं. कुठं निघायचं महाराजाच्या मागे जायचं एवढंच माहिती, विचारायचं माहीत नाही. नेताजी, तानाजी, पिल्हाजी सगळे काही गोळा झाले. महाराज निघाले, नेताजी निघाला, मागे हे सगळे निघाले. फौज सुटली, राजगड सोडला. कारतलब खान या तुंगारण्यात शिरण्यापूर्वीच महाराजांची भूतं ही सगळे लोक या तुंगारण्यात जागोजागी लपून बसले होते. कळू दिलं नाही आपण येतोय हे सुद्धा, आलेलं कारतलब खानाला रस्त्याला येतोय हे सुद्धा. त्यातून कारतलब खान जात असताना लोहगड विसापुराच्या पायथ्यापासून गेला, पण वरून एक गोळी सुटली नाही की एक बाण सुटला नाही, एक मराठा अंगावर आला नाही, काही झालं नाही, निर्वेद चालला. कारतलब खानाला असं वाटत होतं की शिवाजीचे 2 किल्ले त्याच्यामधून आपण चाललोय, त्याच्या शेजारून आपण चाललोय, पण वरून हल्ला होत नाही, कारण आपण एवढे पराक्रमी आहोत, आपल्याबरोबर एवढे लोक आहेत, काय हल्ला करतील. उघड उघड दिसत होतं. मराठ्यांनी आधीच तुंगारण्यात येऊन बसलेल्या महाराजांच्या सैनिकांनी कारतलब खानाला कुठेही आडकाठी केली नाही. त्याला सुखरूप येऊ दिलं. असं का? स्वच्छ आहे. जे अफजल खानाचं केलं ते याचं करायचं आहे. आईन त्याला अडचणीत खिंडीत गाठायचं आहे, मग संपवायचं आहे. कोंडीत गाठायचं आहे, झोडपायचं, मारायचं, मग संपवायचं. कारण ती कोंडीत गाठली की जमणार. महाराजांनी नेताजीला कोंडी करायचा हुकूम दिला. पुढच्या तोंडाला नेताजी जाऊन उभा राहिला. लोक सगळीकडे पसरून दोन्ही बाजूनं बंद केलं. खानाच्या फौजीला तहान लागली. तहानेने ते व्याकुळ झाले, पाणी मिळेना. उंबरखिंडीच्या वाटेवर कसा बसा खान आला. कारतलब खानाने तशाही स्थितीत पुढे जाण्याचा हुकूम दिला. दुसरं काय करणार, जाणं भागच आहे. निघालोच रस्त्यानं. एकही अक्षर न बोलता रायबागन यावेळी सगळं निरीक्षण करीत होती आणि तीही बरोबर पुढे चालली होती. तिला लक्षात आलं होतं हा मुलूक चुकीचा आहे, आपण चुकीच्या प्रदेशात आलो आहोत. दुसरं, शिवाजीराजेची 2 किल्ले शेजारी असताना वरून काहीही होत नाही, याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. फौज कशी बशी ऐन गाभ्यात आली, ऐन अरण्यात आली. अरण्यात आली आणि मग काय झालं? महाराजांच्या लोकांनी शिंग वाजवली. सगळ्याला खूण कळली आणि 4ही अंगानं मराठे तुटून पडले. कारतलबच्या फौजेवर शिंग, करणे, नौबती वाजले की जे तुटून पडले. खानाची फौज अतिशय भयभीत झाली. इकडं तिकडे पाहतायत, ते कुठून बाण येत आहेत हेही कळेना, माणसं कुठं आहेत काही कळेना. त्यांच्यावर हल्ला करायला जावं तर माणसं दिसेनात. अक्षरशः जसा हुरडा भाजावा तशी खानाची अवस्था सुरू झाली. 4ही अंगानं आग अंगावर पडल्यासारखं व्हायला लागलं. बाण, अजून काय असते ते, गोळ्या सुटायला लागल्या. नुसताच चुराडा व्हायला लागला, कठीण कठीण. आणि लढाईला तयार झाल्यावर मराठी कडेनं तुटून पडायला लागले. जिथं एकटं चालणं मुश्किल तिथं हे सगळं लष्कर घेऊन निघाले. तर त्याच्यात मराठ्यांचा हल्ला आलाय, काय करावं? झाडावर दडलेले, सांदी सपाटीत लपलेले शेकडो मावळे तलवारी उपसून गरजत कारतलब खानाच्या फौजावर तुटून पडले. आणि समोरून एका बाजूनं नेताजी पालकरच आला, उड्या टाकीत. कारतलब खानाची जीभ आता कोरडी पडायला लागली, अस्वस्थ झालं. तो आणि रायबागन आणखी काही माणसं बाजूला उभी होती. त्या अरण्यात अफजल खान वधाच्या वेळेस जावळीत झालेला धुमाकूळ आहे तो पुन्हा या तुंगारण्यात उठला. दुसरी पुनरावृत्ती झाली अफजल खानासारखंच. अरण्यात जाणं हे अरण्य पंडिताचा सल्ला. जसा पहिल्यांदा अफजल खान जंगलात गेला आणि शिवाजी महाराजांनी संपवला, तसं या तुंगारण्यात हा कारतलब खान गेला आणि त्याची पुनरावृत्ती सुरू झाली. लढाई पेटली, जोराची सुरू झाली. मोगलात जीव उरला नाही, लढायला अवसाद राहीना. मावळे केव्हापासून आधीच येऊन वाट पाहत होते. धुमाकूळ सुरू झाला. जे ताजे तवाने होते मावळे ते काय धुमाकूळ, अनेक दिवस आता काही शिकार नाही होती सापडली म्हणल्यासारखं,
अनेक दिवस पावसाळ्याचे निवांत बसून राहिलो होतो, चाकण जिंकलं नाही का तुम्ही, असाही राग होता. आता बाकीचं स्वराज्य जिंकायला चाललात का, सोपं आहे काय एवढं ते, आम्ही आडव्यात जागोजागी, आम्ही तुमचा निपात करू, हा त्यातला भाव आहे. आणि तलवारी अशा सपासप चालायला लागल्या, काही कळेना. जीप कोरडी पडली. कारतलब खानाचा अमरसिंग नावाचा सरदार लढण्याची शिकस्त करीत होता, तो धडपड चालवित होता. त्याच्यावर मराठी फौज जोरावर आली. मोगली फौजेची कत्तल मांडली. आरडाओरडीशिवाय तुंगारण्यात दुसरा कशाचाही आवाज येईना, काहीच ऐकू येईना. पाखराचा गलबलाट उडाला. खांडवनात कसा दहाल करताना उडाला असेल ना, तसा. अर्जुनाने खांडवन जाळलं ना त्यावेळेस. रायबागन अजूनही गप्प होती. महाराज उंबरखिंडीच्या वाटेवर आडवे येऊन उभे राहिले. त्यांच्या भोवती हत्यारबंद मावळे, काही अंगरक्षक म्हणून बरोबर अजून काही लोक होते. म्हणजे महाराज एकटे नव्हते, बरोबर सगळे होते. ते सगळे हातात भाला, पाठीला ढाल, कमरेला तलवार, कट्यार असे हत्यारे घेऊन उभे होते. महाराजाला अडवा येईल त्याला ते निपात करायला तयारच होते. एका हातात घोड्याचा लगाम आणि दुसरी हात कमरेवर ठेवून महाराज घोड्यावरून हा सगळा रणसंग्राम पाहत होते. त्यांच्या डोळ्याला ते दिसत होतं काय चाललंय, आपले लोक कशी गंमत उडवत आहेत ते पाहत होते. भेदक नजरेनं सगळा संग्राम ते पाहत होते. कारतलब खानाच्या फौजेत राजस्थानातले लोक होते तसे मराठी लोक होते ना. जसवंतराव कोकाटे, गाडे, जाधवराव हे बरोबर होते. ते सगळे मराठी सरदार, त्यांचे बरोबरचं लष्करही मराठी होतं. त्यांनी ते सगळा संग्राम बघितला. आपला निपात होतोय, आपण पराभूत होतोय, आपल्याला मारतायत, हे पाहिलं. ते मराठीच होते. त्यांनी अक्कल चालवली झटकन. ते म्हणायला लागले आपली काही धडगत नाही ओळखून. ते म्हणायला लागले आम्ही पण मराठीच आहोत, आम्ही तुमचेच लोक आहोत, तुमचेच लोक आहोत. बाजू एका क्षणात बदलली त्यांनी. आम्ही तुमचेच लोक आहोत, आम्हाला मारू नका. म्हणजे आम्ही मराठी आहोत, तुमच्यापैकी आहोत, आम्ही महाराजांचे शिपाई आहोत. पळून जायला वेळ मिळत नव्हता, पळून जायला रस्ताच नव्हता. तुंगारण्यातनं जाणार कुठं, वेळही नव्हता आणि त्राणही नव्हतं. आधीच चढून उतरून बेजार झालेले लोक, आणि हल्ला असा काय आला की परत जावं हे त्राण नाही, तसं रस्ताही नाही आहे. एक कोसभरच्या परिसरात ही सगळी लढाई पेटली, थोड्या क्षेत्रात नाही. एक कोस धुमाकूळ. एक कोस म्हणजे मोठं अंतर आहे, तसं लहान अंतर नाही. 7 किलोमीटरचा परिसर म्हणायचा एक कोस म्हणजे मोठा आहे. कारतलब खान सारखे आपल्या लोकांना आदेश देत होता. आघाडीकडून हाशम दौडत येत होते. पुढे उभारलेले लोक यायचे, दौडत येऊन सांगायचे असं होतंय तसं होतंय, भयंकर प्रकार चाललाय, केविलवाणी परिस्थिती आहे. आपले लोक नुसते पराभूत होत आहेत, पराभूत नाही मारले चालले आहेत, कापले चालले आहेत. सारखं पुढून बातमी येते. खानाची अवस्था विचित्र झाली. त्याला पुढे जाता येईना, मागं फिरता येईना. आणि तेवढ्यात त्याला तीही खबर कळाली की पुढून जसं नेताजी अंगावर आलाय तसं मागून शिवाजीराजे आता खिंडीत येऊन उभारलाय, आणि मागून तो आता पिछाडीवर हल्ला करतोय किंवा नुसतं येऊन उभारलाय. आता तर त्याचं त्राणच गळाला. तरी तो योद्धा आहे. महाराजांनी नेताजीला आदेश दिल्याप्रमाणे नेताजी कत्तल करीत सुटलाय. रायबागन त्याच्या शेजारीच घोड्यावर आहे. ती सगळं पाहतीये, एकही अक्षर बोलत नव्हती. आपल्या फौजेची भयंकर दाणादाण उडते पाहून ती अस्वस्थ झाली होती. तिची खात्री झाली येथून निभणं कठीण. आणि त्यातून आता पुढून नेताजी आलाय तसं मागून शिवाजी येऊन आपल्या पिछाडीला येऊन उभारलाय. आता यातनं बाहेर जाणं शक्य नाही, जिवंत जाणं शक्य नाही. काय करावं. आणि तरीही हा स्वतः कारतलब खान लढण्याचा हट्ट करतोय आणि बोलतोय बहादुरो, लढते रहो, शिकस्त करो, लढत राहा, ओरडून सांगतोय. खानाचा हा सल्ला सैनिकाला पटत नव्हता, शक्यच नव्हतं. ते पळून चालले, हताश व्हायला लागले, दिगमूढ व्हायला लागले, हत्यार टाकायला लागले. कित्येक जण नुसते उभे राहायला लागले. यश मिळण्याची आशा दूर, प्राण आणि आबरू राहिले तरी 72 असं वाटायला लागलं. मुघली फौजेत केवळ हाहाकार उडाला होता. धीर पार सुटून गेला. आता मात्र रायबागांना गप्प राहणं ती उफाळली. कारतलब खानाला कडक शब्दात बोलायला लागली. खान साहेब, तुम्ही फार मोठी चूक केलीत.
शिवाजीराजासारख्याच्या सिंहाच्या अरण्यात तुम्ही शिरलात. चूक काय? शिवाजीराजाच्या अरण्यात तुम्ही शिरलात. शिवाजीराजा सिंहासारखा आहे. एवढी मोठी बादशाची फौज तुमच्या घमेंडखोरीने तुम्ही सिंहाच्या जबड्यात आणून सोडलीत. केवढी दुःखाची गोष्ट. आजपर्यंत बादशाह हजरत आलमगीर यांनी मिळवलेल्या यशावर तुम्ही बोळा फिरवलात. त्यांचे यश तुम्ही अरण्यात बुडवून टाकलं. पाण्यात नाही, अरण्यात बुडवलं यश. काय उपयोग नाही. पहा, मागे पुढे चौफेर. शत्रू किती जोरात आहे. तुमचे पटाईत तिरंदाज, बरोबर तिरंदाज आहेत ना योद्ध्यात, पण ते सुद्धा दिगमूढ झालेत. पटापट मावळ्यांच्या हल्ल्यानं ते मरायला लागलेत. त्यांना कुठून हल्ला येतोय तेही कळत नाही. या दिगमूढ होऊन चित्रासारखे गप्प बसलेले आहेत. मोठ्या खेदाची गोष्ट आहे की त्या मूर्ख शाहिस्तेखानाने शत्रूच्या आगीत तुम्हाला सैन्यासह ढकललंय. थोडी फलप्राप्ती, आता हे आहे पुढचं हे तत्वज्ञान आहे, थोडी फलप्राप्ती तरी होणार असेल तर पुरुषाच्या जातीने असा उद्योग हाती घ्यावा. आणि तुम्ही ती फलप्राप्ती नसताना या उद्योगाला पडलेला तुम्ही मूर्ख आहात. नाही तर ते केलेलं साहस केवळ उपहासाचं कारण ठरतं. टिंगल टवाळी होते आणि त्यात तुम्ही आता पडलाय. म्हणून सांगते खान साहेब, तुम्ही काय करा, ताबडतोब शिवाजीला शरण जा, शरण जा. दुसरा पर्याय तुमच्या पुढे नाही. नाही तर मृत्यू. आणि मृत्यूच्या तावडीतून सर्वाची सुटका करून घ्यायची असेल तर शिवाजीराजाला शरण जा. शिवाजीराजाला शरण जाण्याशिवाय खानापुढे दुसरा पर्याय उरला नाही. शरण नाही तर मरण. काय परवडं यातलं? कैद होऊन शिवाजी पुढं जन्मभर तुरुंगात पडण्यापेक्षा बिनशर्त शरणागती करून धर्मवाट मागा. शिवाजी थोर दिलदार आहे. शिवाजीराजाची खात्री किती आहे बैला पहा, लक्षात ठेवा. म्हणजे बाई विद्वान आहे, मुत्सद्दी आहे, शहाणी आहे, करती आहे, पराक्रमी आहे. कशी आहे? शिवाजीराजांना ओळखणारी आहे. या प्रदेशात जाणं हा धोका आहे. बादशाही फौजेला या प्रदेशाचं ओळख नाही, ज्ञान नाही, ती मूर्ख आहे. म्हणजे या प्रदेशाच्या दृष्टीने बादशाही फौज मोठी आहे, सगळं आहे, विजयी आहे. आतापर्यंत विजय संपादन केले, तुम्ही पण केलाय, पण कुठल्या प्रदेशात जाऊन काय करावं तुम्हाला ज्ञान नाही. एखादा उद्योग पुरुषांनी असा हाती घ्यावा की ज्यात काहीतरी फलप्राप्ती होईल, आणि ते तुमचं चुकलं. एवढं बोलतील. याला पर्याय एकच, शरण जा, शरण जा. कैद होऊन पडण्यापेक्षा शरण गेलेलं बरं. शिवाजी थोल दिलदार आहे. शिवाजी महाराजांचं विचार किंवा शिवाजी महाराजांची मानसिकता काय आहे ती बाई ओळखते. कारण ती या महाराष्ट्रात राहणारी आहे, माहूरच्या प्रदेशातली आहे, या प्रदेशात हिंडलेली आहे, फिरलेली आहे. रायबागांच्या मागे खूप आपण विचार केला, रायबागन कशी आहे काय आहे. आताही अवघड आहे, पण तिला या मावळ मुलूक, मराठी मुलूक माहीत आहे, या लोकांची प्रवृत्ती माहीत आहे. तुम्ही शरण पत्करलीत तर तो तुम्हाला माफ करेल, हा गुण तिला माहीत आहे. दिलदार आहे, मोठ्या दिलाचा आहे, सोडून देईल, उदार मनाने आपल्याला धर्मवाट देईल. आपल्या फौजेचे निदान प्राण वाचतील. नाहक आपल्या लोकांचे जीव जाण्यात अर्थ नाही. शरण जा, शरण जा. रायबागांना तिला स्पष्ट शब्दात कारतलब खानाला सल्ला दिला. मोगली फौजेची वाढती दाणादाण आणि मराठी फौजेचा वाढता धुमाकूळ खानाला दिसत होता. रायबागांचं ऐकण्याशिवाय त्याच्यापाशी निरुपाय नव्हता. निरुपायाने त्याला ते पटायला लागलं. शरणागतीचा अपमान त्याला झोंबत होता. पण साऱ्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, लाज, लज्जा मुकाट्याने झाकून ठेवून शरणागतीशिवाय काही पर्याय नाही म्हणून त्याने आपल्यातला एक शहाणा माणूस निवडला आणि त्याला महाराजांकडे वकील म्हणून पाठवण्याचं ठरवलं. दुःखाने त्याला ठरवलं आणि सांगितलं, जा विनवणी कर. आपल्या शब्दात त्यांनी महाराजांकडे त्याला विनवणी कायच करायची सांगितली. महाराजांनी विनव विनव रायबागांना आणि त्याने तो माणूस पाठवला, रवाना केला. हशम प्यादे बरोबर काही घेतले आणि तो माणूस निघाला. खानाचा वकील झाडाझुडपातून वाट काढीत महाराजांकडे निघाला. त्याने चौकशी केली, शरण शरण. ऐकल्यावर महाराजाची काही लोक थांबले, शरण आहे म्हणल्यावर. आणि त्यांनी विचारलं, महाराज कुठं आहेत? मग लोकांनी सांगितलं, इकडं आहेत. मग महाराजांकडे तो निघाला. महाराज जिथं उभे आहेत तिकडं हा निघाला. महाराज कसे उभे आहेत?
त्याचं जे विलक्षण वर्णन आहे ना, ते शिवभारतात कवींद्र परमानंदांनी करून ठेवलेलं आहे. दुरून ते वकिलांनी महाराजांना पाहिलं, 29वा अध्याय आहे आणि त्यात जे वर्णन आहे. संस्कृत वाचून दाखवू का मराठी नुसतं प्राकृत सांगू आपलं? हां. भालदारांनी वर्दी दिल्यावर त्यानं मस्तक लावून महाराजांचं दुरूनच दर्शन घेतलं. महाराज इथं आहेत, भालदारांनी सांगितलं. तो तिथपर्यंत गेला, लांबून महाराजांच्या लांब उभं केलं, जवळ सुद्धा नेलं नाही, लांब उभं केलं आणि मग त्याने महाराजांना लांबून वंदन केलं. महाराज त्याला कसे दिसले? अतिसुंदर, उंच मानेचे, रुंद छातीच्या, शिकवलेल्या सुलक्षणी धिप्पाड शरीराच्या, महाबलवान आणि दोन्ही बाजूला गरुडाच्या म्हणजे पंखाप्रमाणे भाते लटकवलेल्या घोड्यावर महाराज होते. जसा गरुड उडताना दिसतो 2 पंख लांब गेलेले, तसे महाराजांच्या या घोड्याला दोन्ही अंगाला भाते म्हणजे धनुष्य ठेवण्याचे भाते, 200 बाण ज्यात बसतात ते भाते, म्हणजे घोड्याच्या 2 बाजूला 2 आणि दुसऱ्या 2 बाजूला 2 असे 4 भाते अडकवलेले. 2 भाते म्हणतात इथं. रत्नजडीत अलंकार घातलेल्या अशा घोड्यावर महाराज बसलेत. घोड्याचं पहिलं वर्णन आहे. अतिसुंदर घोडा आहे, शुभ्र रंगाचा आहे, उंच मानेचा आहे, रुंद छातीचा आहे, शिकवलेला आहे, सुलक्षणीय आहे, धिप्पाड शरीराचा आहे. घोडा सुद्धा साधा नाही, प्रत्येक गोष्ट लक्षणाने युक्त आहेत. अलंकार घातलेला आहे, ते सुद्धा सोन्याचे रत्नाचे अलंकार घातलेला घोडा आहे. आणि त्या घोड्यावर महाराज बसलेत. कसे बसलेत? जसे गरुडावर बसलेला विष्णू दिसावा तसे महाराज त्या घोड्यावर दिसत आहेत. महाराज बसलेले आहेत ते कसे आहेत? अंगात कवच घातलंय, हातात धनुष्यबाण घेतलाय, तलवार असणारं घोडदळ महाराजांच्या शेजारी उभा आहे. अभेद्य कवच अंगात घातलंय, त्यांच्या मस्तकावर शिरस्त्राण घातलंय, त्याची जाळी मानेवर रुळते. शिरस्त्राण डोक्याला, जे शरीराला जसं चिलखत घालतात तसं डोक्यावर शिरस्त्राण घातल्यावर मानेला मागून काही इजा होऊ नये म्हणून त्याला जाळी लावलेली असते. वैकक्ष हाराप्रमाणे प्रचंड ढालीने शोभणारा दुपट्टा त्यांनी परिधान केलेला आहे. सोनेरी कमरपट्ट्यापासून लटकणाऱ्या तलवारीच्या योगे महाराज शोभतायत. कमरेला कमरपट्टा बांधलाय, तो सोन्याचा आहे. त्यांच्या तेजस्वी उजव्या हातात उंच भाला धरलेला आहे. उजव्या हातात भाला आहे, डावा हात कमरेवर आहे, म्हणजे महाराजांनी भाला पण धारण केला आहे. अत्यंत सौम्य महाराज दिसत असून त्यांच्या तेजाने ते अत्यंत उग्रही दिसत आहेत. तेज असं आहे की डोळ्यातली भेदकता ते देदीप्यमान आहे. पुढे जाऊन लोकांस दूर करणाऱ्या भालदारांनी योग्य त्या स्थानी उभे केलेलं आहे. त्याने लोकांना सांगितलं, सरका सरका सरका, खानाचा वकील आला, सरका. सैनिक त्याचा सन्मान करतायत. शंकराहून उग्र, अग्नीपेक्षा अत्यंत असह्य, निवृत्तीपेक्षा निर्दय, वायूहून बलवान. सगळ्यात उग्र कोण? तर शंकर. अग्नी असह्य असतो, तसे शंकरासारखे उग्र, अग्नीसारखे असह्य, निवृत्ती यासारखे निर्दय, वायूहून बलवान, कुबेराहून धनाढ्य, इंद्राहून समर्थ आणि यमाहून क्रूर, वरुणापेक्षाही नीतिज्ञ. महाराजांची विशेषणं कवींद्र परमानंदांनी सांगितलेली पहा. चंद्रापेक्षा आल्हाददायक, बघितली की आनंद वाटावा, पण डोळे असे भेदक की आग फेकतायत. मदनापेक्षा मुलायम आणि अजिंक्य, असे ते महाराज तिथं उभारलेले आहेत. आणि त्यांच्या पुढे हा दूत जाऊन उभारला कुठला? बसला. पाय टेकू महाराजांच्या गुडघ्यापाशी जाऊन उभारला. बाबासाहेबांनी केलेलं वर्णन हेच आहे. महाराज कसे आहेत? मर्दानी मूर्ती, अतिसुंदर, अतिभव्य, घोड्यावरती बसलेले. महाराजांनी अंगात पोलादी चिलखत घातलेला आहे, त्याच्या पट्ट्या अंगावर रोळत आहेत. मस्तकावर शिरस्त्राण घातलंय, त्याची जाळी मानेवर रोळते आहे. मनगटावर, पाठीवर, कमरेवर, छातीवर पोलादाच्या अत्यंत सुबक नक्षीच्या पोलादी पट्ट्या चिलखतात गुंफलेल्या आहेत. चिलखताचे 2-3 वेगळे प्रकार असतात. आपण सिनेमात, मालिकेत पाहतो ते अखंड पोलादाचं असं पुढं लावलेलं असतं, पण त्यापेक्षा पुढचे प्रगत ज्ञान असं आहे
की लहान लहान पट्ट्या करायच्या बोटा एवढ्या आणि त्या एकमेकात गुंफवायच्या, एका पुढं दुसरी, दुसऱ्या पुढं तिसरी, असे 5-5 पट्ट्या गुंतल्या की मग ज्याला पदर 5 असे निर्माण होतात आणि चिलखत अभेद्य होतं. एकच जर म्हणजे चिलखताचं एकच नुसतं हे असेल तर ते फुटू शकतं. पट्ट्या 5-6 असल्यामुळे त्या तुटत नाहीत किंवा त्यानं जायबंदी होत नाही माणूस. दुसरं चिलखताचा प्रकार असतो ते कड्याचं चिलखत असतं. कड्या म्हणजे लोखंडाच्या लहान लहान रिंगा, हां, त्या सगळ्या एकमेकात अडकलेल्या असतात. एक रिंग 9 रिंगात अडकलेली असते. अशा पद्धतीनं केलेलं चिलखत असतं. त्यातूनही गोळीसुद्धा आत जात नाही. त्यातून वार लागला तरी वार लागत नाही. एखादी कडी तुटली तरी बाकीच्या कड्या एकमेकाला धरून राहिल्यामुळं चिलखत तुटत नाही. जरी एखादी कडी सुटली तरी चिलखत निखळत नाही. अशा पद्धतीचं असतं. असं ते प्रकार असे चिलखत महाराजांनी घातलेले आणि ते उभारलेले आहेत. मनगटावर दस्ते घालतात, मनगटाच्या भागाला, छातीवर, पाठीवर, कमरेवर सर्वत्र पोलादाच्या पट्ट्याचं चिलखत महाराजांनी घातलेलं आहे. डोक्यावरती तर आहेच. पांढऱ्या सुरवारीवर किंचित अंजिरी झाक असलेलं चिलखत आणि शिरस्त्राण शोभून दिसत आहे. अंजिरी म्हणजे पोलादाची उत्तम जात जेव्हा असते ना, ते निळसर असं दिसतं. अंजिराचा भाग कसा दिसतो आतला, लाल बुंद असतं पण निळसर रंग असतं त्याला. उत्तम पोलाद ओळखण्याचं ते लक्षण आहे. निळी झिलई येते त्याला, झिलई म्हणायचं. तुमच्या स्पेअर पार्टमधले भाग कसे असतात, निळसर असतात. कमरेला लांब पल्लेदार तलवार अडकवलेली आहे, पाठीला विशाल ढाल बांधलेली आहे. समोर उभारलेले ते प्रत्येक मोळे हातात शस्त्र धारण करून जणू काही महाराजाची ढाल असल्यासारखे उभे आहेत. कानात मोत्याचे चौकडे आहेत, भव्य कपाळ आहे, गरुडासारखं घवघवीत नाक आहे, चढणीदार भेवये आहेत, अत्यंत पाणीदार डोळे आहेत, काळे भोर आणि खुलून दिसणारी दाढी आहे, मुखावर किंचित हास्य आहे आणि कपाळावर गंध रेखलेला आहे. रुद्र आहे, साक्षात शिवशंकर आहे, पण आत्ता तो शांत आहे, धीर गंभीर आहे. समोरचा सगळा रणसंग्राम आपल्या दृष्टिक्षेपात ठेवून महाराज थांबलेले आहे. वकील त्या काट्याकोट्यातून डोंगरातून त्यांच्या सन्नीत गेला. त्यांनी महाराजांच्या एका भालदाराला सांगितलं, मी खान ए आझम कारतलब खान आणि रायबागन यांच्याकडून आलो आहे. महाराजांनी आपल्याकडे मेहर नजर करावी, माझ्याकडे पाहावं, महाराजांना सांगा. भालदारांनी महाराजांना वर्दी दिली. खानाचा वकील आलाय. महाराजांचे लोक मात्र युद्ध करायचे थांबलेले नाहीत बरं का, ते युद्धच चालू आहेत. वकील तेवढ्या पुरता जाताना त्याला मदत केली, पण लढाई काही थांबवली नाही महाराजांच्या माणसाने. महाराजांची नजर वकिलाकडे गेली. त्याने वकिलाला जवळ यायला खुणवलं. इकडे या, आपणाकडे विनंती करण्याला आलोय असं त्याने खुणवलं. अत्यंत आदिबीने तो महाराजांच्या नजीक आला. भेवया किंचित वर चढून महाराजांनी त्याला आज्ञा केली, बोल, काय म्हणायचं ते सांग. महाराज घोड्यावरूनच बोलत होते आणि वकील महाराजांच्या घोड्यासमोर गुडघे टेकून बसला. त्यांनी 2 हात विनंतीसारखे केले, अर्जवणी केली. आम्ही बदतमीजीने भलतीच हाव धरून महाराजांच्या मुलकात हात घातला, याचं आम्हाला खूप दुःख झालंय. आता मार खाल्ल्यावर चुकलंय आमचं. खान साहेब सक्त दिलगिरी आहेत, आमचं चुकलंय, बिनतक्रार शरण आहेत. महाराजांनी नजर इनायत करून आम्हाला जिवंत जाऊ द्यावे अशी खान साहेबांची महाराजांच्या कदमी बादब अर्जी आहे. किती विनवणी करतोय पहा. हां, म्हणजे एवढ्या उशिरा कळलं काय आमच्या मुलखात आल्यावर, आम्ही दडाका दिल्यावर. वकील पुढे बोलायला लागला, सह्याद्रीच्या या जणू खोल खोल पाताळासारख्या तळात आम्ही मनात दीर्घकाळ स्थिमित झालो आहोत, पराक्रम सुद्धा विसरलो आहोत. नागाच्या मस्तकावरचा मणी आणि महाराजांच्या हुकुमाखालचे दुर्ग जिंकणे दुर्गम आहे, अजिंक्य आहे. ते दुसऱ्याच्या कब्जात कदापि जाणार नाही. महाराजांच्या अत्यंत बिकट मुलकाचा अंदाज आमच्या खानसाहेबाला मुळीच आला नाही, म्हणून हा गुन्हा घडला. म्हणजे अंदाज आला असता तर जिंकायला आला असता काय, बघितलं नाही. चाकण जिंकण्याचा परिणाम काय, हरलो आम्ही, पण 56 दिवस तुम्हाला लढावं लागलं. आम्हाला तुमच्या मुलखाचा अंदाज नाही, आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. म्हणजे हा मुकुट बिकट नसता तर खानसाहेबांनी मुकाटपणाने घेतला असता, बिनबोबाट पार पाडला असता. वकील पुढे अजून म्हणाला, आता अजून वकिलाने किती गोड बोलायचं असतं, त्यातला हा प्रकार आहे. महाराजांच्या तीर्थरूप साहेबांचा, शहाजीराजांचा, भाग्यशाली महाराज साहेब शहाजीराजांचा आणि कारतलब खानाचा कदीम जानी जिवाळा होता. ते खानसाहेबावर अतिशय मोहब्बत करीत होते. म्हणजे केव्हा,
हे तर आदिलशाहीत आहेत. जेव्हा शहाजीराजे मोगलाईत होते, दिल्लीपतीच्या सेवेत होते, त्यावेळी खानसाहेबाचा आणि शहाजीराजाचं प्रेम होतं. शहाजीराजे आणि कारतलब खान यांचं प्रेम संपादन झालेलं होतं. दोघं एकमेकांसारखे मित्रासारखे होते, दोस्तानासारखं राहत होते. तेव्हा आम्ही तुमचे वडिलांचे मित्र आहोत म्हणून तरी आम्हाला वाचवा. प्राणावर बेतलं तेव्हा जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. आता मरायला लागलो म्हणून मित्र आहेत ना, मग पुतण्यावर वाव करायला जावं का? मित्राच्या पोरावर हल्ला करावा का? एवढं कळत नाही का? वकील अजून पुढे म्हणाला, नाही महाराज, चूक झाली. शाहिस्तेखान नवाब साहेबांच्या हुकुमामुळे हे कमनशीब आमच्या वाट्याला आलं. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही इथं आलो. चुकलं आमचं. कृपा करा, कृपा करा, आम्हाला धर्मवाट द्या. आमच्याकडून पुन्हा अशी नवदिगार सुरत होणार नाही. पुन्हा आमच्याकडून अशी आगळीक होणार नाही. आमच्या हात नाही होणार नाही. आमच्या जवानीचा इतबार करा. आम्ही ताबडतोब या अरण्यातून निघून जातो. आम्हाला धर्मवाट द्या. उपकार होतील. आमच्या नजरा पुन्हा या मुलकाकडे वळणार नाही. पाप वासनेने इकडं आम्ही पुन्हा येणार नाही. धर्मवाट द्या. वकिलाने इतकं खोटं बोलायचं नसतं हो. इतकं बोलावं की दुसऱ्याला खरं वाटावं. अगदीच तू खोटं बोलतोय असं वाटू नये. पण वकील अगदी दीनवाणा होऊन हात वारे करून अर्जवीनं विनंती करीत होता. काय सांगावं, गेले 2-3 दिवस आम्हाला पाणी सुद्धा प्यायला मिळालेलं नाही. आमचे हाल होत आहेत. कृपया आम्हाला अभयदान द्या. आम्हाला जीवदान द्या. वकील अर्ज करीत होता. तुंगारण्यात हलकल्लोळ माजला होता. अजूनही वकिलीकडे बोलतोय तरी लोक काही थांबले नाहीत. महाराजांचे लोक असे आहेत आणि मोगलाई किंवा आदिलशाही लोक कसे आहेत. नुसतं शिवाजी महाराज संध्याकाळी येणार आहेत म्हणले की गाफील झाले. महाराजांचे लोक मात्र वकील येऊन महाराजांशी बोलतोय तरी हल्ला चालू आहे. थांबायची भानगड नाही. तुमचा खान हलकल्लोळ माजला होता. महाराजांनी मनाशी विचार केला. खानाचा वकील आळशीभूत नजरेने आपल्याकडे पाहतोय, जीवदान मागतोय. मनाशी निर्णय करून आपल्या शूर सैनिकाकडे पाहत महाराज म्हणाले, आम्हाला भिवून दयेची याचना करणाऱ्या तुमच्या खान साहेबाला जाऊन सांगा, आम्ही त्यांना अभयदान दिलंय. या प्रदेशातून आपली फौज घ्या आणि निघून जा. अर्थात खंडणी देऊन. नुसतं जायचं नाही, खंडणी पण द्यायची. आणि बरोबर आणलेल्या वस्तू काय तुम्ही आहेत ना ते सगळे इथे ठेवायच्या. सगळं इथे ठेवायचं. बरोबर काही न्यायचं नाही. नुसतं एकटं चालत जायचं. महाराजांनी इशारा केला. ही सुवार्ता सांगण्यासाठी वकील लगबगीने कारतलब खानाकडे आला. आतापर्यंत खानाच्या फौजेची दाणादाण उडाली होती. मराठ्यांनी लूटही जमा केली होती. लूट म्हणजे जे फौजेकडे ते काढून घेतलं होतं ना. एकदा त्याने हातारे टाकले किंवा मेले, काढून घेतलं. महाराजांनी आतल्या भोवती पसरलेल्या ढालाई तला जंगलात चहूबाजूला हिंडून लढाई बंद करण्याचा आदेश दिला. महाराजांनी आदेश दिला. आता आपल्या बरोबरच्या लोकांना सांगितलं, जा आणि ती ढालाईत पटापट माकडासारखी उड्या मारीत मारीत जंगलात गेली. कोसभर जंगल जायला त्यांना काय वेळ लागतोय. धडाधड गेले. ओरडून निरोप दिला, थांबा थांबा. 5-50 ढालाईत मुजरे करून ताड ताड पळत सुटले. आणि विखुरलेल्या आपल्या सैन्याला त्यांनी सांगितलं, थांबा, लढाई थांबली आहे, महाराजांचा हुकूम आहे, थांबा. लढाई थांबली आणि खानाने सुस्कारा टाकला. खानाचा वकील खानाकडे आला. त्याच्याबरोबर खानाने बरोबर आणलेलं जे धन होतं, काय जे आणलंय ते सगळं लढाईसाठी, पुढे जायच्यासाठी लागणारे खर्चासाठीचं धन, ते सगळंच्या सगळं खंडणी म्हणून महाराजांना दिलं. उंबरखिंडीत खानाचा प्रचंड पराभव झाला. तारीख 2 फेब्रुवारी 1661 कारतलब खानाने बरोबर आणलेलं इतर सामान सुमान युद्धा साहित्य जागच्या जागी टाकलं. खजिन्यात भरलेले पेटारे, हत्ती, घोडे, खजिन्याने भरलेले पेटारे, सोनं नाणं, भांडी, पेले, हंडे, स्वयंपाकाचं साहित्य सगळं सगळं जागेवर टाकलं. धन महाराजांना दिलं. तोफांच्या बरोबर असणारा तोफगोळा, दारू सगळं महाराजांना दिलं. सगळं मराठ्यांच्या हातात पडलं. खान आणि त्याचे सैनिक त्या भयंकर अरण्यातून निघून जायला उतावळे झाले होते की ओझं कधी एकदा हलकं होतं वाटायला. टाकून गेलो, बरंच झालं, जीव वाचला, बास. कारतलब खानाने त्वरेने तुंगारण्य सोडलं
आणि पुन्हा उलटा पुण्याचा रस्ता धरला. सपशेल पराभव, सपाटून पराभव. कारतलब खानाच्या सर्व महत्वाकांक्षा संपल्या. रायबागन, मित्रसेन, अमरसिंग, जाधवराव, जसवंतराव कोकाटे, गाडे सगळे सरदार जणू स्मशान यात्रा करून माघारी आल्यासारखे पुण्यात प्रविष्ट झाले. वास्तविक जिवंत राहिलो यातच त्यांचा आनंद होता. बाकी काही नाही. गेलं तर गेले, बघू सरसलामत तर रोज हजामत. पुढं पैसे मिळवू, परत जगू, तेव्हा काही करू. प्रचंड पराभव. कमीत कमी सैन्यानिशी, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शत्रूचा प्रचंड पराभव म्हणजे गनिमी कावा. तो महाराजांनी इथं साधला. दरवेळी महाराज हेच कौतुक करतात. दरवेळी नवी युक्ती, पण परिणाम विजय महाराजांच्या बाजूचा आहे. उंबरखिंडीत महाराजांच्या सैनिकांनी विजयाच्या आरोळ आठवून दिशा कोंदून टाकल्या. रणशिंगे वाजायला लागली. अनेक भालदार नाचत पुढे आले. भालदार दोन्ही तिन्ही महाराजांचे लोक म्हणजे भालदार. महाराजांच्या बरोबर भाले घेऊन हिंडणारे किंवा भाले घेऊन संरक्षक तुकडी असणारे, तसंच भालदार म्हणजे महाराजांच्या बरोबर असणारे, त्यांच्या हुकमानं चालणारे खास दल, अशा अर्थाने तो विचार आहे. सैन्याने लुटीचे ढीक पुढे आणून रचून ठेवले महाराजांच्या. महाराजांना विजयामुळे प्रचंड आनंद झाला. नेताजीने युद्धात फार विलक्षण पराक्रम गाजवला. नेताजीशी सल्लामसलत केली आणि महाराज आता पुढच्या चढाईला उद्युक्त झाले. पुढचा बेट ठरवायला लागले. बिचारा कारतलब मात्र मान खाली घालून पुण्याकडे माघारी आला. उंबरखिंडीतले हे युद्ध महाराजांनी जिंकलं. सर्वात मोठी मदत केली सह्याद्रीने. महाराजांची फौज अगदी कमी. आपल्या साधन संपत्तीचा योग्य विचार करून हल्ला करणे हे महाराजांचा गुण आहे. आपली साधन संपत्ती काय आहे? आपल्यापाशी 1000 लोक आहेत. मग साधनं काय आहेत? सह्याद्री आपलं साधन आहे. त्याचा महाराज विचार करतात. आपल्याला अनुकूल परिस्थिती कुठं आहे? उंबरखिंडीत आहे. ते महाराजांनी केलं. शत्रू अनेक पटीने जास्त आहे. आपण अनेक पटीने म्हणजे 30 पट विचार सुद्धा करू शकत नाही. एकाला 30 लोक, 1000 विरुद्ध 30,000. असं अजूनही महाराजांचाच जय झाला नेहमीसारखा. हे नेहमीच होत होतं. याचं कारण महाराजांच्या मदतीला सदैव सह्याद्री रुद्रासारखा उभा होता. एका रुद्रासाठी दुसरा रुद्र. पावनखिंडीवर गाजलेली, पावनखिंडीनंतर गाजलेली ही दुसरी खिंड उंबरखिंड. लोहगड किल्ल्याच्या थेट पश्चिमेला सह्याद्रीच्या गच्च आवळलेल्या मुठीत ती आहे. बाजूनी उंच पहाड, दाट अरण्य. महाराजांनी आणि सह्याद्रीने खानाला खिंडीत गाठून मुठीत धरून झोडपलं. खानाला मात्र हा पराभव यशस्वी रीतीने पार पडल्याचं सुख लाभत होतं. कारण अफजल खानासारखी जरी परिस्थिती झाली तरी अफजल खानापेक्षा आपण यश प्राप्त केलं असं त्याला वाटत होतं. कारण आपण जिवंत बाहेर पडलोय, समूळ नाश टळला आहे. अफजल खानाचीच पुनरावृत्ती इथं गेली. शिवाजीराजाच्या जंगलात गेल्यावर त्याच्या प्रदेशात काय होतं पुन्हा घडलं. फक्त कारतलब खानाची अक्कल हुशारी इतकीच किंवा रायबागांनी दिलेल्या सल्ल्यामुळं कारतलब खान जिवंत माघारी आला, एवढंच त्याचं यश. शिवाजी महाराजांनी मात्र कारतलब खानाचा समूळ नाश केला असं या बाबतीत म्हणता येतं. त्यामुळं कारतलब खानाचा पराभव महाराजांनी केला आणि कारतलब खान पराभूत होऊन पुन्हा पुण्याकडे आला. बाकीचा भाग आपण पुन्हा महाराजांनी काय केलं, कारतलब खानाच्या तळकोकणातल्या आशा आता संपुष्टात आल्या. हा विषय शाहिस्तेखानाचाही तळकोकणात जाण्याचा बेत संपुष्टात आला आणि महाराजांनी पुढं काय केलं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जवळ आहे, दिसतं खाली. हो जवळ आहे, जवळ आहे.